नाही, हा नाही. महेश नाही आम्हाला साहेब, मदत करत असं हो नाही, साहेब, सहकार्य करत तसं हो नाही. हा फक्त साहेब. रील्स आणि बनवून त्याला टाकत एखादा असतो, साधा भोळा माणूस आम्हाला भेटला पॅनिक करत असतो हा. की तो दबावानं नाही, नाही. बोलतो. बोलतो मी त्यांना. त्याला भाषा समजून बघा. सांगा, प्लीज समजून सांगा, आम्हाला बोलतो. काम करू देत म्हणा. बोलतो सरजी. हा फक्त माझं उगाच काय म्हणणं समाजाचं होतंय. पांघरून घेतोय. ऐका बंधू, हां, तुम्ही हां, हां. तुमच्या भाषण मला सध्या वाटतं समाजाचं पांघरून घेतोय, हो. समाजाला हे करतो, पण ह्याची की नाही कारनामे तुम्हाला माहिती नाहीयेत. हं, हं, हं. उगाच कोणी आतापर्यंत तुम्ही समाजाचं काम करताय, तुमच्यासोबत असं कोणी केलंय का? त्या लोकांनी काय केलं, भीमटोला म्हणून का तो अहो व्हिडिओ हे तर एवढा तेच व्हायरल होतं ना, केलाय आज त्या तुम्ही कसे लोकांनी. फोन केले आणि हां. त्यातील काही लोक रिकामे तेही फोन करतात. हा त्याला जे मारहाण करणार ते माझ्यासमोर, मी आता अरेस्ट केले त्यांना, उचलून आणले अच्छा. त्याला रातोरात. अच्छा, अच्छा. नाही सर, हा त्याला सोडू नका आणि त्यांच्यावर जेवढं नाही नाही, पकड सोडणार होईल त्याला करतो. अरेस्ट करून कोर्टात पुढे हजर करणार. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण कारण सर कोर्ट कसे चालणार, आम्ही एव्हिडन्स तयार करणार, हां. कोर्ट त्यांना शिक्षा आणि सुनावणार. आणि ह्यांच्यावरती विनाकारण खोटी अट्रॉसिटी दाखल केली अहो ते महेश तपासात बिडेकरवर. निष्पन्न होईल ना बंधू. बरोबर, बरोबर. आणि जर तसंच राहिलं असं, आम्ही ते महेशला काय अरेस्ट केलं नसतं. बरोबर. महेशचं तर आता इतकं एव्हिडन्स झालेलं आहे, तो आता दोन समाजामध्ये किंवा अशांतता पसरवण्याच्या भूमिकेत आहे सध्या. बरोबर. तुम्हाला उगाच तुमच्या महत्वाच्या व्यक्तींना फोन करायला लावणार, पोलिसांचा वेळ घेणार. काढून समाजाशी ठेवतो. विषय नाही हा. हां, हां. समाज हा वैयक्तिक त्याचा विषय आहे. नाही, नाही. समाजानं तिथलं ते आपल्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये जो बोललो होता ना तो 2 शब्द. की महेश बुडकर जातीचं नाही, हा नाही. महेश नाही आम्हाला साहेब, मदत करत असं हो नाही, साहेब, सहकार्य करत तसं हो नाही. हा साहेब. फक्त रील्स आणि बनवून त्याला टाकत एखादा असतो, साधा भोळा माणूस आम्हाला भेटला पॅनिक करत असतो हा. की तो नाही, दबावानं नाही. बोलतो. बोलतो मी त्यांना. त्याला भाषा समजून बघा. सांगा, प्लीज समजून सांगा, आम्हाला बोलतो. काम करू देत म्हणा. बोलतो सरजी. हा फक्त माझं उगाच काय म्हणणं समाजाचं होतंय. पांघरून घेतोय. ऐका बंधू, हां, तुम्ही हां, हां. तुमच्या भाषण मला सध्या वाटतं समाजाचं पांघरून घेतोय, हो. समाजाला हे करतो, पण ह्याची की नाही कारनामे तुम्हाला माहिती नाहीयेत. हं, हं, हं. उगाच कोणी आतापर्यंत तुम्ही समाजाचं काम करताय, तुमच्यासोबत असं कोणी केलंय का? त्या लोकांनी काय केलं, भीमटोला म्हणून का तो अहो व्हिडिओ हे तर एवढा तेच व्हायरल होतं ना, केलाय आज त्या तुम्ही कसे लोकांनी. फोन केले आणि हां. त्यातील काही लोक रिकामे तेही फोन करतात. हा त्याला जे मारहाण करणार ते माझ्यासमोर, मी आता अरेस्ट केले त्यांना, उचलून आणले अच्छा. त्याला रातोरात. अच्छा, अच्छा. नाही सर, हा त्याला सोडू नका आणि त्यांच्यावर जेवढं नाही नाही, पकड सोडणार होईल त्याला करतो. अरेस्ट करून कोर्टात पुढे हजर करणार. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण कारण सर कोर्ट कसे चालणार, आम्ही एव्हिडन्स तयार करणार, हां. कोर्ट त्यांना शिक्षा आणि सुनावणार. आणि ह्यांच्यावरती विनाकारण खोटी अट्रॉसिटी दाखल केली अहो ते महेश तपासात बिडेकरवर. निष्पन्न होईल ना बंधू. बरोबर, बरोबर. आणि जर तसंच राहिलं असं, आम्ही ते महेशला काय अरेस्ट केलं नसतं. बरोबर. महेशचं तर आता इतकं एव्हिडन्स झालेलं आहे, तो आता दोन समाजामध्ये किंवा अशांतता पसरवण्याच्या भूमिकेत आहे सध्या. बरोबर. तुम्हाला उगाच तुमच्या महत्वाच्या व्यक्तींना फोन करायला लावणार, पोलिसांचा वेळ घेणार. काढून समाजाशी ठेवतो. विषय नाही हा. हां, हां. समाज हा वैयक्तिक त्याचा विषय आहे. नाही, नाही. समाजानं तिथलं ते आपल्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये जो